शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेती ज्ञान सागरवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट आपल्या पोटापाण्याशी आणि जगण्याशी जोडलेला आहे, तो म्हणजे कांद्याचा प्रश्न. आजकाल आपण बघतोय जागोजागी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेत, बाजार समित्यांमध्ये संताप व्यक्त होतोय आणि काही ठिकाणी तर अक्षरशः रक्त आटून पिकवलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आलीय. हे सगळं बघितलं ना की खरंच खूप वाईट वाटतं. पण आपल्यावर ही वेळ काय येतेय, या सगळ्याच्या मुळाशी नेमकं काय दडलंय, याचा आज आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. बघा, सर्वात मोठा आणि डोक्यात सतत फिरणारा प्रश्न कोणता असेल तर तो हाच आहे की शहरात जो ग्राहक 30 ते 40 रुपये किलोने कांदा विकत घेतोय, तोच कांदा जेव्हा आपला शेतकरी विकायला जातो तेव्हा त्याला फक्त 1 रुपया 2 रुपये किंवा कधीकधी तर चक्क 50 पैसे किलो असा भाव का मिळतो? म्हणजे विचार करा, हा एवढा मोठा अन्याय का? एका बाजूला शहरातला तो ग्राहक आहे जो खिशातून चांगले पैसे मोजून कांदा घेतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपला शेतकरी आहे जो अहोरात्र घाम गाळतोय, रानात राबतोय, तरी त्याच्या हातात काहीच कसं पडत नाहीये. मग हे मधले पैसे नक्की जातायत कुठे? एवढी मोठी तफावत का निर्माण होते? हे सगळं समजून घेणं आता खूप गरजेचं झालंय. आता आपण ह्या कांद्याच्या अर्थकारणाकडे थोडं वळूया. हा सगळा खर्चाचा आणि उत्पन्नाचा खेळ आहे. हे गणित नक्की कसं चालतं ते आपण अगदी मुळापासून पाहूया. शेतकऱ्याचं खरं दुःख समजून घ्यायचं असेल ना, तर सर्वात आधी आपल्याला त्याचा उत्पादन खर्च समजून घ्यावा लागेल. आता उत्पादन खर्च म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर एकही कांदा विकायच्या आधी ते पीक उभं करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून जो पैसा लावावा लागतो ना, त्याला उत्पादन खर्च म्हणतात. शेतकरी ऊन पाऊस न बघता 4 ते 5 महिने कांद्याचं पीक वाढवतो. त्यासाठी त्याला काय काय लागतं? बाजारातून महागडी बियाणे आणावी लागतात, त्यानंतर खत आलं, फवारणीसाठी औषधं आली, मजुरांना द्यावी लागणारी मजुरी आली, पाण्याचं नियोजन, आणि शेवटी तो माल बाजारात नेण्यासाठी लागणारी वाहतूक किंवा ट्रान्सपोर्ट. हे सगळं काही फुकट मिळत नाही ना, या प्रत्येकासाठी पैसा मोजावा लागतो. आता आपण जर या सगळ्या खर्चाची बेरीज केली तर आजच्या घडीला 1 किलो कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला साधारण 15 ते 20 रुपये खर्च येतो. हो, 15 ते 20 रुपये. म्हणजे घरातून 20 रुपये लावायचे आणि बाजारात जाऊन तोच कांदा 1 किंवा 2 रुपयाला विकायचा. म्हणजे हे निव्वळ नुकसान आहे. हा कुठला न्याय आहे सांगा बरं? काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पावती खूप फिरत होती. एका शेतकऱ्याने तब्बल 12 क्विंटल कांदा बाजारात विकला. 12 क्विंटल म्हणजे खूप मोठा माल झाला. पण आश्चर्य बघा, त्याच्या हातात 1ही रुपया आला नाही. उलट बाजार समितीचे जे काही खर्च असतात, जसं की हमाली आणि तोलाई, ते सगळं वजा करून त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागले. आता खिशातून पैसे भरणे म्हणजे काय? तर असं समजा की आपण महिनाभर एखाद्या मालकाकडे काम करायचं आणि पगार घेण्याऐवजी उलट त्या मालकालाच आपले पैसे द्यायचे. अगदी अशीच अवस्था आज शेतकऱ्याची झाली आहे. ज्या माणसाने 4-5 महिने जीवापाड मेहनत घेतली, त्याच्या घामाची अशी थट्टा होत असेल तर त्याला जगायचं तरी कसं? साहजिकच इथे एक प्रश्न पडतो की कांद्याचे भाव असे अचानक का पडतात? यामागे नक्की काय कारणं आहेत? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाजाराचा एक अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा नियम समजून घ्यावा लागेल. ह्या नियमाला अर्थशास्त्रामध्ये पुरवठा आणि मागणी असं म्हणतात. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण मी तुम्हाला आपल्या गावाकडच्या एका साध्या उदाहरणाने सांगतो. समजा आपल्या गावच्या आठवडी बाजारात एकाच दिवशी सगळ्या शेतकऱ्यांनी टमाटे आणले. म्हणजे बाजारात टमाटे खूप सारे झाले. याला म्हणतात पुरवठा वाढणे. पण ते टमाटे विकत घेणारे लोक मात्र मोजकेच आहेत. याला म्हणतात मागणी कमी असणे. आता बघा, माल भरपूर आहे आणि घेणारे कमी आहेत. मग काय होईल? कोणीच जास्त पैसे देणार नाही. भाव एकदम कोसळतील. कांद्याच्या बाबतीत नेमकं हेच होतं. हे कसं घडतं ते थोडं समजून घेऊ. समजा गेल्या वर्षी कांद्याला खूप चांगला भाव मिळाला. हे बघून यावर्षी सगळेच शेतकरी जास्तीत जास्त कांदा लावतात. परिणामी सगळीकडून बंपर उत्पादन होतं. बाजारात एकाच वेळी खूप माल येतो आणि मगाशी सांगितलेल्या नियमानुसार एकदम आवक वाढल्यामुळे अचानक भाव कोसळतात. म्हणजे बघा, चांगल्या भावाच्या आशेने लावलेला कांदाच शेवटी शेतकऱ्याच्या मुळावर उठतो. आणि या सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कांदा हे असं पीक आहे ना, जे आपण कायमस्वरूपी साठवून ठेवू शकत नाही. योग्य साठवणूक नसेल तर कांदा लगेच सडतो. अचानक उष्णता वाढली, अवकाळी पाऊस आला किंवा आर्द्रता वाढली. आता आर्द्रता म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हवेतला दमटपणा किंवा ओलावा. या ओलाव्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि तो खराब होतो. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. आपला कांदा खराब होऊ नये म्हणून नाईलाजाने शेतकरी मिळेल त्या कवडीमोल भावाने तो माल विकायला मजबूर होतो.
ही तर झाली निसर्गाची आणि बाजाराची अडचण. पण या व्यतिरिक्त आणखी 2 मोठी संकटे आहेत जी बाहेरून येतात आणि शेतकऱ्याचा घास हिरावून घेतात. ती म्हणजे सरकारी धोरणं आणि मधली साखळी. पुन्हा तोच प्रश्न समोर येतो. शहरात 40 रुपये आणि आपल्या बांधावर 1 रुपया. मग हे मधले 39 रुपये गेले कुठे? इथे येतात दलाल आणि व्यापारी. दलाल म्हणजे कोण? तर जो माणूस स्वतः शेती करत नाही, उन्हातान्हात राबत नाही, पण शेतकऱ्याकडनं कवडीमोल भावाने माल विकत घेऊन शहरात तोच माल मोठ्या भावाने विकतो. हा मधला वर्ग सगळा नफा कमवतो, पण प्रत्यक्ष घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला मात्र कायम तोट्यातच राहावं लागतं. आता याच्यानंतर दुसरा आणि सर्वात मोठा फटका बसतो तो निर्यात बंदीमुळे. आता ही निर्यात बंदी म्हणजे नेमकं काय, हे एका साध्या उदाहरणाने समजावून सांगतो. समजा एका शेतकऱ्याला आपल्या गावात मालाला भाव मिळत नाहीये, म्हणून तो शेजारच्या मोठ्या शहरात माल विकायला निघालाय, जिथं त्याला चांगला भाव मिळणार आहे. पण अचानक गावच्या पाटलांनी वेशीला कुलूप लावलं आणि सांगितलं की नाही, माल गावाबाहेर जाणार नाही, इथंच गावातच विका. म्हणजे काय झालं? शेतकऱ्याला कमी भावात माल विकण्याची सक्ती केली गेली. अगदी असंच सरकार करतं. जेव्हा बाहेरच्या देशात कांद्याला चांगला भाव असतो, तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालतं. म्हणजे आपला शेतकरी बाहेरच्या देशात माल विकू शकत नाही. आता हे करताना सरकारसमोरही एक पेच प्रसंग असतो बरं का. एका बाजूला शहरातील ग्राहक असतात, ज्यांना कांदा स्वस्त हवा असतो, आणि दुसऱ्या बाजूला आपला शेतकरी असतो, ज्याला त्याच्या मालाचा योग्य भाव हवा असतो. सरकारला दोघांनाही सांभाळायचं असतं. पण अडचण कुठे येते? जेव्हा शहरी ग्राहकांना खुश करण्यासाठी कांदा स्वस्त ठेवला जातो ना, तेव्हा त्याचा थेट आणि भयंकर फटका फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या खिशाला बसतो. अशा परिस्थितीत आपल्या शेतकऱ्याची अपेक्षा खूप साधी आणि सरळ आहे. तो काही खूप मोठ्या मागण्या करत नाही. शेतकरी फक्त एवढंच म्हणतो, आम्हाला करोडपती व्हायचं नाहीये, आम्हाला फक्त आमच्या घामाचा, आमच्या मेहनतीचा योग्य भाव मिळाला पाहिजे. किती रास्त आणि साधी अपेक्षा आहे ही. पण मित्रांनो, नुसतं परिस्थितीवर रडून किंवा हताश होऊन चालणार नाही. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस आणि अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत, जे अंमलात आणलेच पाहिजेत. हे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत, जे आपल्याला वाचवू शकतात. पहिलं म्हणजे साठवणूक व्यवस्था, जसं की कांदा चाळ उभारणे. जर शेतकऱ्याकडे स्वतःचा माल सुरक्षित ठेवण्याची चांगली सोय असेल, तर भाव पडल्यावर तो घाबरून माल विकणार नाही. तो चांगल्या भावाची वाट पाहू शकेल. दुसरं म्हणजे प्रक्रिया उद्योग आणि तिसरं म्हणजे बाजाराची योग्य आणि पारदर्शक माहिती मिळणे. यातील प्रक्रिया उद्योग म्हणजे काय हे थोडं समजून घ्या. कच्चा कांदा लवकर सडतो हे आपल्याला माहितीये. पण जर आपण त्याच कांद्याला सुकवून त्याचे तुकडे केले, ज्याला आपण ड्राय कांदा म्हणतो, किंवा त्याची कांदा पावडर बनवली, तर काय होईल? ती पावडर महिने महिने टिकते, खराब होत नाही, आणि मुख्य म्हणजे कच्च्या कांद्यापेक्षा तिला बाजारात किंमतही जास्त मिळते. यालाच म्हणतात प्रक्रिया करणे. असे उद्योग आपल्या भागात उभे राहणे ही आता काळाची गरज बनली आहे. आणि या सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे हमी भाव. हमी भाव म्हणजे काय? तर एक अशी निश्चित किंमत जी सरकारने ठरवून दिलेली असते. या किमतीच्या खाली कोणालाही शेतकऱ्याचा माल विकत घेता येणार नाही. हा एक प्रकारचा सुरक्षेचा जाळीदार आधार आहे. जसं बघा, सर्कसीत एखादा कसरत करणारा माणूस उंचावरून पडला तर खाली जाळी असते आणि तो वाचतो. तसंच जर बाजारात भाव पडले तर या हमी भावामुळे शेतकऱ्याचा किमान खर्च तरी भरून निघेल आणि तो देशोधडीला लागणार नाही. मित्रांनो, शेवटी हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की ही लढाई आपण एकटे लढून जिंकू शकणार नाही. आपला आवाज हीच आपली खरी ताकद आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण जर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं नाही ना, तर याचे परिणाम पुढे खूप भयानक असतील. विचार करा, जर अशीच परिस्थिती राहिली, प्रचंड मेहनत करूनही हातात फक्त निराशा आणि कर्जच पडत असेल, तर उद्याची तरुण पिढी शेतीकडे का वळेल? ते शेती कायमची सोडून देतील. आणि आजचा हा प्रश्न फक्त एका कांद्याचा नाहीये. हा प्रश्न आपल्या अन्नाचा आहे, आपल्या अन्नदात्याच्या भविष्याचा आहे. शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल. म्हणूनच मला आता तुम्हाला विचारायचंय, कांदा शेतकऱ्यांच्या या सध्याच्या परिस्थितीवर आणि आंदोलनांबद्दल तुमचं मत काय आहे? या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारने नेमकं कोणतं पाऊल उचललं पाहिजे? तुमचे विचार आणि तुमचे उपाय खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. इथे मोकळेपणाने बोला. जर तुम्हाला आजच्या या विश्लेषणातून योग्य माहिती मिळाली असेल, तर हे विश्लेषण नक्की लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे नक्की शेअर करा.
आणि अशाच अत्यंत महत्त्वाच्या, साध्या आणि सोप्या भाषेतील शेतीविषयक माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान,